ओके. अतिशय सोपा असा हा प्रश्न आहे. बेटा, आज मी जेवढे क्वेशन्स घेऊन जे सांगणार आहे, त्याला नीट फोकस करा. मी आज तुम्हाला करा असं म्हणणार नाही. आज मी तुम्हाला थोडं सांगणार आणि या टाइपचे क्वेश्चन मी तुम्हाला पेपरमध्ये देणार. ठीक आहे? म्हणजे इथून आयडिया शिकायचे आणि मग तिथं सॉल्व्ह करायचं. तुम्हाला तेच वाटलं, सर आम्हाला कसं काय करू नका म्हणाले? कारण तुम्हाला करायला दुसरं अवघड काम आहे. सोपं काम मी करतो. आता इथे पहा, हा जेई मेन्स 25 चा जानेवारी अटेम्प्टचा क्वेश्चन आहे. एक बॉल आहे, त्याची कायनेटिक एनर्जी के आहे. त्याला आपण प्रोजेक्ट केलं अँगल 60 डिग्री याने हॉरिझॉन्टल पासून. व्हॉट विल बी द कायनेटिक एनर्जी ऑफ द बॉल ॲट द हायेस्ट पॉइंट? काल एक्झॅक्ट असा क्वेश्चन दिला होता. फक्त मी तुम्हाला तिथे अँगल काढा म्हणलं होतं. आठवते कालच्या क्वेश्चनमध्ये अँगल काढा म्हणून क्वेश्चन होता. इथे अँगल दिलेला आहे. तर कायनेटिक एनर्जीत काय फरक पडेल? हा अतिशय सोपा क्वेश्चन आहे. कॉन्सेप्ट लक्ष द्या आणि याची मी आता जी सांगेल ती कॉन्सेप्ट लक्षात ठेवा. जेव्हा आपण प्रोजेक्टाईल मोशन पाहतो, एनी प्रोजेक्टाईल मोशन मध्ये आपल्याला माहित असते ॲट हायेस्ट पॉइंट, हायेस्ट पॉइंटला आपल्याला माहिती की व्हेलॉसिटी 0 होत असते. आठवते? कारण आपण ज्या वेळेस एखाद्या प्रोजेक्टाईलला ही त्याची इनिशियल व्हेलॉसिटी आहे, त्याला आपण जेव्हा असं प्रोजेक्ट करतो हॉरिझॉन्टल पासून थीटा अँगल असताना, तेव्हा बघा याची व्हेलॉसिटी हळू हळू कमी 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 होत इथे 0 होऊन जाते. ठीक आहे. कारण काय बरं? ऑब्जेक्टची व्हेलॉसिटी वर आहे आणि बघा ग्रॅव्हिटी खाली आहे. आणि आपण प्रोजेक्टाईलमध्ये एक मेन गोष्ट काय पाहिली होती? मी आता फक्त आन्सर सांगत नाही, मी चॅप्टर रिवाइज करून देतो हां. प्रोजेक्टाईलमध्ये एक गोष्ट काय पाहिली होती, की ॲक्सेलरेशन फक्त वाय ॲक्सिसमध्ये असते. फक्त कोणत्या प्रोजेक्टाईलमध्ये एक्सचं पण ॲक्सेलरेशन होतं? इन्क्लाइन्ड प्लेनचं. आणि त्याला आपण रोटेट केलं होतं एका अँगलने. तर ती थिअरी नीट रिवाइज करा. इथे लक्षात ठेवायचं, कधीही जेव्हा एच मॅक्स आहे, मॅक्सिमम हाईटवर जेव्हा ऑब्जेक्ट असतो, तेव्हा व्हेलॉसिटी 0 असते. पण ही कोणती व्हेलॉसिटी 0 असते? पूर्णच व्हेलॉसिटी 0 असती तर ऑब्जेक्ट खाली झाला नसता. ह्याला हॉरिझॉन्टल व्हेलॉसिटी असते. ह्याची व्हर्टिकल व्हेलॉसिटी 0 असते. कारण आता आता तो ऑब्जेक्ट वर नाही जाणार. तो आता खाली येणार. खाली येणार म्हणजे बघा त्याला या ठिकाणी एक्स ॲक्सिसमध्ये नेहमी व्हेलॉसिटी असते. आठवते तुम्हाला? हे आपण पाहिलं होतं असं. नेहमी व्हेलॉसिटी एक्स ॲक्सिसमध्ये असते. वाय ॲक्सिसची व्हेलॉसिटीचा जो कॉम्पोनंट आहे तो 0 असतो. आता या क्वेश्चनमध्ये तुम्हाला तेच डोकं लावायचंय. आता क्वेश्चन काय म्हणतो पहा. हे झाला कॉन्सेप्ट हां. तर तुम्ही एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवायची, प्रोजेक्टाईलमध्ये हायेस्ट पॉइंटला व्हेलॉसिटी 0 असं म्हणल्यापेक्षा आपण याला अजून चांगलं लिहू. बघा व्हेलॉसिटीचा जो व्हर्टिकल कॉम्पोनंट असतो, तो 0 असतो. म्हणजे कोण? Vy 0 असतो. Vx आपल्याला माहिती आहे u cos थिटा असतो. आठवते? आणि Vy कोण असतो? u sin थिटा. आता हा पूर्ण कॉम्पोनंटच 0 आहे. संपला क्वेश्चन. आता तुम्हाला विचारले कायनेटिक एनर्जी मध्ये काय चेंज होईल? बघा इथे इनिशियल आहे के. तर पहिल्यांदा घ्या इनिशियल कायनेटिक एनर्जी के. हे तर आपण इक्वेशन 1 म्हणू. ठीक आहे. यालाच आपण काय लिहू शकतो? इनिशियलला काय लिहू शकतो? हाफ एम व्ही स्क्वेअर. हे झालं इनिशियल. पण आता आपण काय केलं त्याला 60 डिग्रीने लॉन्च केलं. 60 डिग्रीने लॉन्च केलं. तो ऑब्जेक्ट कसा जाईल बघा. लॉन्च केल्यानंतर बघा थीटा ज्या वेळेस 60 डिग्री येईल तेव्हा व्ही वाय काय होऊन जाईल 0 आणि एक्स ॲक्सिसची व्हेलॉसिटी काय होईल व्ही कॉस 60. सांगा कॉस 60 किती आहे? आता बघा व्ही आहे आणि कॉस 60 असतो 1/2. तर इथे व्हेलॉसिटी काय होईल v/2. मग सांगा या ठिकाणी कायनेटिक एनर्जी हायेस्ट पॉइंटला आलो आपण. आता हायेस्ट पॉइंटला आलो कशावरून? Vy 0 केला ना, फक्त Vx घेतोय आपण. तर त्याला लिहा हाफ एम. ह्याची व्हेलॉसिटी काय v/2 आहे. समजलं? तर काय झालं? हाफ एम व्ही स्क्वेअर बाय 4. अरे टोचाई कराल ना स्क्वेअर. तर बघा बरं काय झालं? हा हाफ एम व्ही स्क्वेअर इथे कोण आहे 1/4 आणि पुढे कोण आहे
1/2 mv². दिसलं? हाफ mv² कोण आहे? इनिशियल कायनेटिक एनर्जी आहे. म्हणजे वर कोण येईल? ke बाय 4. सो ऑप्शन सी इज द आन्सर. अतिशय सोपा प्रश्न आहे. परत एकदा समजून घ्या. हे कॉन्सेप्ट लिहून दिला मी तुम्हाला. प्रोजेक्टाईल मध्ये मॅक्सिमम टाइम तुम्हाला असेच क्वेश्चन येणार. तिथे सांगतील आपण एका प्रोजेक्टाईलला एका अँगलने वर फेकलं. आता तुम्हाला क्वेश्चन बदलून अँगल बदलून येईल. एखादा अँगल थोडा खराब करून देतील किंवा त्याचा टाइम ऑफ फ्लाईट काढायला लावतील कायनेटिक एनर्जीशी कम्पेअर करून, किंवा तुम्हाला त्याची रेंज काढायला लावतील. आता प्रोजेक्टाईल मध्ये रेंज काढा, अँगल काढा, इनिशियल स्पीड काढा, ह्याच्यावरचेच क्वेश्चन. आपण तर एवढी प्रॅक्टिस केली प्रोजेक्टाईलची, 50 पेक्षा जास्त क्वेश्चन केलेत आपण त्याचे. त्याच्यामुळे लक्षात घ्या, कॉन्सेप्ट एवढं लक्षात ठेवायचं की हायेस्ट पॉइंटला व्हर्टिकल कॉम्पोनंट 0 होतो, हॉरिझॉन्टल कॉम्पोनंटची स्पीड राहते. थीटा दिला, हॉरिझॉन्टल कॉम्पोनंट मध्ये ठेवला, तर स्पीड किती झाली? हाफ. कोणती? हॉरिझॉन्टलची स्पीड हाफ झाली. झालं. मग इथे व्हीच्या जागी v/2 ठेवून काय केलं तुम्ही? कायनेटिक एनर्जी काढली. यालाच आपण रिअरेंज करून लिहिलं. 1/2 आहे आणि mv²/4 आहे. तर काय होईल? 1/4 बाहेर येईल. 1/4 आणि हा कोण आहे? हाफ mv². हाफ mv²च कोण होता? इनिशियल व्हेलॉसिटी. तर सॉरी, इनिशियल कायनेटिक एनर्जी ke/4 झालं ना आन्सर. म्हणून आन्सर ऑप्शन सी. समजला क्वेश्चन? आता हा कालही मी तुम्हाला जाता जाता दिला होता असा एक. तो थोडा चांगला होता कारण तिथं अँगल काढायचा होता. त्या मानाने JEE मेन्सनं सोपा दिला. म्हणून मी तुम्हाला म्हणतो, मी जेवढे प्रॅक्टिस क्वेश्चन्स घेतो त्याला धरूनच क्वेश्चन येतात JEE मेन्सला. म्हणून हे माहित पाहिजे. मी तुम्हाला थोडेसे वेक्टर वगैरे धरून क्वेश्चन देत जाईल. हा, थोडं समजून घ्या. चला, हे पक्का समजलं सगळ्यांना? नेक्स्ट पाहू. एक फोर्स आहे बघा. फोर्स ॲज अ वेक्टर दिलेला आहे. 2i bj प्लस k. हा फोर्स आहे. आपण त्याला एवढा फोर्स लावला एका बॉडीवर आणि त्याचं डिस्प्लेसमेंट झालं म्हणजे एस वेक्टर i मायनस 2j आणि k. तर तुम्हाला विचारले व्हॉट विल बी द व्हॅल्यू ऑफ पी, हा काढायचा आहे. ठीक आहे. इफ वर्क डन ऑन पार्टिकल इज 0. किती चिंदी प्रश्न आला. काय असते प्रोजेक्ट, सॉरी, आपल्याला माहिती आहे वर्क डन कोण आहे? F.S. तर वर्कला 0 ठेवायचं. F दोन वेक्टरचं डॉट प्रोडक्ट. किती दिवस झाला आपण असे खूप क्वेश्चन केलेत. तर F ला लिहा 2i bj प्लस k. याचा डॉट कोणासोबत घ्यायचा? i मायनस 2j मायनस k. हे वर्क डन किती दिले? 0. हे दिले म्हणून घेतलं आपण 0. आपल्या मनाने नाही घ्यायचं. 2 × 1 2 प्लस प्लस मायनस मायनस b × 2 2b आणि इथं काय झाला? मायनस मायनस 1. समजलं? हे किती झालं? 0. बघा, मायनस 2b किती झाला? प्लस 1. तर मायनस 2b किती झाला? मायनस 1. b किती झाला? 1/2. दॅट इज युअर आन्सर. आता याच्यापेक्षा सोपा प्रश्न JEE मेन्स मध्ये एक्सपेक्ट कराल? टेक्स्टबुक लेवलचा क्वेश्चन आहे, त्याच्याहून सोपा आहे. पण ज्यांना F.S असा पण फॉर्म्युला डोक्यात नसेल, डॉट प्रोडक्टचा ऍप्लिकेशन आहे, अतिशय सोपा प्रश्न विचारलाय. म्हणजे ज्याच्या शिफ्टला हा प्रश्न आला त्याची लॉटरी लागली. समजून घ्या क्वेश्चन्स कसे येतात. चलो आगे बढ़ेंगे. बघा, एका बॉडीचा मास 4 kg आहे. त्याला आपण एका प्लेनवर ठेवलं ऍट पॉइंट P. त्या पॉइंटचे कोऑर्डिनेट्स 3,4 आहेत. अंडर द ऍक्शन ऑफ फोर्स, त्याच्यावर आपण एवढा एक फोर्स लावला P पॉइंटवर. हा, ठीक आहे. त्याच्यामुळे इट मूव्स टू अ न्यू पॉइंट. त्याचं डिस्प्लेसमेंट P पासून कुठे झालं? Q पर्यंत झालं या कोऑर्डिनेटवर. ठीक आहे. तर ऍव्हरेज पॉवर आणि इन्स्टंटेनियस पॉवर 4 सेकंड मध्ये जे येईल त्याचा रेशो काय? आठवा, पॉवर लास्ट लेक्चर परवाचं पॉवरचा एक फॉर्म्युला दिला होता. ऍव्हरेज आणि दोन्ही सांगितलं होतं. इन्स्टंटेनियस पॉवर मध्ये इंटिग्रेशन फोर्स आहे आणि डिस्प्लेसमेंट आहे. डिस्प्लेसमेंटला आपण कशात कन्वर्ट करणार? वेलोसिटी. पॉवर इज FV. बघा बरं, लावा डोकं थोडं. करतो बघा, एवढा फोर्स एक्स डायरेक्शन मध्ये काम करतो.
वर्क डन 5 जूल आहे आणि ऑब्जेक्ट डिस्प्लेस झाला 1 मीटरने. जर या कॉन्स्टंटची व्हॅल्यू 1 असेल तर बीटा किती आहे? सोपा क्वेश्चन आहे. आता आपण फोर्स वरून डिस्प्लेसमेंट वरून वर्क काढण्यासाठी इंटिग्रेशन करतो हे पाहिले, असे खूप क्वेश्चन्स केलेत. त्यासाठी तुम्हाला इथे एवढं तर क्लिअर पाहिजे की इंटिग्रेशन करायचं का डिफरन्शिएशन करायचं, नाही तर पूर्ण गाडी तिथंच अडेल. फोर्स दिलाय, डिस्प्लेसमेंट दिले आणि वर्क काढायचंय. तर बघा वर्कला आपण लिहितो इंटिग्रल ऑफ एफ डी एक्स. कुठून कुठपर्यंत जायचंय? डिस्प्लेसमेंट 0 to 1. संपला क्वेश्चन. हे तुम्हाला 5 दिलेलं आहे वर्क. इंटिग्रेशन एफचं फंक्शन कोण आहे? अल्फा प्लस बीटा एक्स स्क्वेअर. कोणाच्या रिस्पेक्टमध्ये? एक्सच्या. 0 to 1 चालायचंय. आणि गंमत बघा, 0 to 1 अल्फाची व्हॅल्यू 1 दिलेली आहे, तर 1 प्लस बीटा एक्स स्क्वेअर होईल हा. आता आपण याचं करू इंटिग्रेशन. 1चं इंटिग्रेशन एक्स आहे, एक्स. ठीक आहे, तर तुम्ही सेपरेटही करू शकता इंटिग्रेशन, काही अडचण नाही. चला इंटिग्रेशन, हा एक्स आहे आणि हा काय होईल? बीटा एक्स क्यूब बाय 3. झालं इंटिग्रेशन 0 to 1. तर इथे आपण आधी अप्पर लिमिट ठेवू. 1 प्लस बीटा बाय 3 मायनस 0च येणार आहे. तर इथून 5 ची व्हॅल्यू काय आली? 1 प्लस बीटा बाय 3. तर इथून बीटा बाय 3 किती येतो? 5 मायनस 1 म्हणजे 4. आणि इथून बीटाची व्हॅल्यू येते 12. आता याच्यापेक्षा सोपे क्वेश्चन कसे विचारतील बघ. जेई मेन्सचे क्वेश्चन आहेत हे. समजलं? हे कॅल्क्युलेशनचा खेळ आहे सगळा. स्टेटमेंट क्वेश्चन. इन अ सेंट्रल फोर्स फील्ड. इन अ सेंट्रल फोर्स फील्ड. आता सेंट्रल फोर्स पाहून घाबरू नका. सेंट्रल फोर्सचा अर्थ कन्झर्वेटिव्ह फोर्स. ठीक आहे, क्वेश्चन मध्ये आलोत आपण. वर्क डन इज इंडिपेंडंट ऑफ द पाथ. काय शिकलो होतो? कन्झर्वेटिव्ह, नॉन कन्झर्वेटिव्ह. आठवा परवा केलेला क्वेश्चन. असं जावं, असं जावं, असं जावं. वर्क डन नेहमी क्लोज पाथ मध्ये 0 असते, म्हणजे पाथवर डिपेंड नाहीये. आणि हा का म्हणतो? इंडिपेंडंट ऑफ पाथ, म्हणजे हे स्टेटमेंट ट्रू आहे. कळलं? पुन्हा म्हणतो एव्हरी फोर्स एन्काउंटर्ड इन मेकॅनिक्स डज नॉट हॅव अन असोसिएटेड पोटेन्शियल एनर्जी. हे पण ट्रू आहे. का बरं? मी तुम्हाला काय सांगितलं होतं? पोटेन्शियल एनर्जी फक्त कोणाला असते? कन्झर्वेटिव्ह फोर्सेसला असते. आणि हा म्हणतो डज नॉट हॅव. बरोबर आहे, फक्त कन्झर्वेटिव्हलाच असते, नॉन कन्झर्वेटिव्हला नसते. म्हणजे दोन्ही स्टेटमेंट ट्रू आहेत. पण याच्यामुळे हा एक्सप्लेन होतोय का बघा? हे वेगळं स्टेटमेंट आहे ना कम्प्लीट. हा इंडिपेंडंट पाथ बद्दल काही सांगतोय का? रिझन, असर्शन आणि रिझन हे दोन्ही कशाबद्दल बोलायले? हा सरळ म्हणतो कन्झर्वेटिव्ह मध्ये पाथ इंडिपेंडंट आहे. हे एक स्टेटमेंट वेगळे, हे स्टेटमेंट आहे. पण हे रिझन या असर्शनचं एक्सप्लेनेशन देते का? नाही. म्हणून बघा, बोथ ए अँड आर आर ट्रू. दोन्ही ट्रू आहेत, पण आर त्याचं करेक्ट एक्सप्लेनेशन नाही. म्हणून ऑप्शन बी इज द आन्सर. थेरॉटिकल क्वेश्चन्स म्हणून थेरी नीट समजून घ्यायची शिकवताना. 25 चा क्वेश्चन आहे, आमच्या लहानपणीचा नाहीये, तुमच्या लहानपणीचा आहे. लेटेस्ट क्वेश्चन आहे. समजून घ्या. चलो नेक्स्ट. बघा, एका पार्टिकलचा मास m आहे, तो स्ट्रेट लाईनवर जातोय. त्याची व्हेलॉसिटी इन्क्रीज करते डिस्टन्सच्या फॉर्मॅट, म्हणजे व्हेलॉसिटी कॉन्स्टंट नाहीये. ठीक आहे, आणि कोणाच्या रिस्पेक्ट मध्ये करते? एक्सच्या. अल्फा कॉन्स्टंट नंबर आहे. टोटल वर्क डन बाय ऑल द फोर्सेस अप्लाइड ऑन द पार्टिकल ड्युरिंग डिस्प्लेसमेंट x0 to xd. तर तुम्हाला वर्क काढायचंय. आता तुम्ही बघा, वर्क काढण्यासाठी आपल्याला कशाची गरज असते? फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. डिस्प्लेसमेंट दिले इथून इथपर्यंत, तर आपल्याला फोर्सला कन्वर्ट कशात करावं लागेल? बघा, इथे तुम्हाला व्हेलॉसिटी दिलेली आहे. व्हेलॉसिटी दिलेली आहे. आता फोर्स मध्ये कोण आहे? मास इंटू ऍक्सिलरेशन. मास दिले m. तर तुम्हाला फोर्सला इंटिग्रेट करायचं, म्हणजे ऍक्च्युली कोणाला इंटिग्रेट करायचंय? मास इंटू ऍक्सिलरेशनला. कॉन्सेप्ट कडे लक्ष द्या. एफच घ्यायचं ना. आणि मला एक बघ, आपल्याला डिस्प्लेसमेंट कोणाच्या रिस्पेक्ट मध्ये लावायचंय? एक्सच्या. म्हणजे आपण आता मागच्या क्वेश्चन मध्ये केलं तेच करणार. वर्क डन काय करणार? एफ डीएक्स करणार. पण आता इथं एफ डायरेक्ट दिले का? नाही. कुठून कुठपर्यंत? 0 to d पर्यंत जायचंय. ठीक, डोकं लावा.
मग आता मला क्वेश्चन मध्ये मास दिले आणि व्हेलॉसिटी दिली, काही अडचण नाही. ते काम करू शकता. मास मी फोर्सला काय लिहितो, एम ए. ठीक आहे, व्हेलॉसिटी दिली. तुम्ही म्हणता सर पण ए कुठे आहे आपल्याकडे, ए नाहीये. तर आठवा, ए ऍक्सेलरेशन. ऍक्सेलरेशन काय, व्हेलॉसिटीचं डेरिव्हेटिव्ह. पण त्याला आपण डीव्ही बाय dt लिहू शकत नाही, कारण हा टाइम डिपेंडंट नाहीये. मी तुम्हाला मला 1000 वेळा तुम्हाला ए वापरायला लावतील, व्ही डीव्ही बाय dx. समजे कुछ. तर हे डोकं लावत जा, म्हणून एक एक गोष्ट शिकवलेली डोक्यात ठेवायची. चला, व्ही म्हणजे व्हेलॉसिटी कोण आहे, आधी आपण डीव्ही बाय dx काढू. ठीक आहे, डीव्ही बाय dx काढा, म्हणजे याला डिफरन्शिएट करा. अल्फा कॉन्स्टंट आहे म्हणते आणि मल्टिपल आहे, झिरो म्हणून नका फटकन. प्लस मायनस असेल तर झिरो होते, मल्टिपल असेल तर बाहेर निघते. असंच असते आपलं खराब डोकं. हे अल्फा बाहेर आणि रूट एक्सचं डेरिव्हेटिव्ह आठवा, मी स्टँडर्ड लिहून दिले होते, 1/2 रूट एक्स. जुनी स्लाइड काढून बघा डिफरन्शिएशन मध्ये, त्याच्यावरून तुम्हाला डीव्ही बाय dx किती आला, अल्फा बाय 2 रूट एक्स आला. पण ह्याला आपल्याला ऍक्सेलरेशन साठी काय करायचंय, व्ही ने मल्टिप्लाय पण करायचंय. व्ही कोण आहे, अल्फा रूट एक्स, त्याला मल्टिप्लाय करा अल्फा बाय 2 रूट एक्स. समजलं. तर याचा खेळ खतम. तर ऍक्सेलरेशन काय आलं, अल्फा स्क्वेअर बाय 2 आलं. समजलं. ऍक्सेलरेशन आलं. मास तर एम दिलेलंच आहे. आता आपल्याला इंटिग्रेट कुठून कुठपर्यंत करायचंय, 0 टू डी. मास कॉन्स्टंट असते, असते ना. छान. चला, मासला बाहेर काढा, हाकला बाहेर, यम बाहेर आला. आता आपल्याला इंटिग्रेट कोणाला करायचंय, ए ला. ए कोण आहे, अल्फा स्क्वेअर बाय 2 आहे विथ रिस्पेक्ट टू एक्स, कारण आपण एक्सच्याच फॉर्म मध्ये काढले ह्याला. समजे कुछ. रूट एक्स तर इथून गायब झाला. ह्याच्यावर एक गोष्ट लक्षात घ्या, अल्फा स्क्वेअर बाय 2 मध्ये अल्फा कॉन्स्टंट आहे, हाय कॉन्स्टंट आहे. तर हा बाहेर आला, हा बाहेर आला, सगळेच बाहेर आले. आणि इंटिग्रेशन कोणाचं होईल, वनचं. वनचं इंटिग्रेशन काय असते, एक्स. कुठून कुठपर्यंत जायचंय, तर यम अल्फा स्क्वेअर बाय 2 आला. हे कोण आहे, एक्स. 0 टू डी. तर अप्पर लिमिट कोण आहे, डी. लोअर लिमिट 0. तर एक्सच्या जागी डी ठेवता येते, म्हणजे कोण आहे, यम अल्फा स्क्वेअर डी. खाली कोण आहे, 2. ऑप्शन सी इज द आन्सर. अतिशय सोपे क्वेश्चन असते. आता कॉन्फिडन्स येते हळूहळू, फक्त क्वेश्चनला पाहत चला आपण करायलोच काय. तर पहिली गोष्ट, कधी कधी तुम्हाला जे फंक्शन देतील ना, ते डायरेक्ट देत नाही. जसं आता इथे फोर्स, मागच्या क्वेश्चन मध्ये काय केलं बघा, 24 पेक्षा 25 चे क्वेश्चन सोपे आहेत ना, कारण इथे एफ दिले बघा डायरेक्ट. आपण हाच फॉर्म्युला वापरला, पण इथे एफ डायरेक्ट ऍज अ फंक्शन होतं, तर तुम्ही डायरेक्ट इंटिग्रेशन करून काढलं. आता याने 24च्या क्वेश्चन मध्ये काय डोकं लावलं, तुम्हाला फोर्स डायरेक्ट नाही दिला, मास दिले आणि व्हेलॉसिटी दिली. काय अडचण आहे, वर्क डन काढा म्हणते एक्सच्या रिस्पेक्ट मध्ये. तर आपण वर्क डन ला लिहिणार एफ डीएक्स, इंटिग्रेशन करूनच लिहिणार. ह्याचा अर्थ काय झाला, एफ ला तुम्हाला कशाच्या फॉर्म मध्ये लिहावं लागेल, एम ए. त्यातला एम माहिती आहे, व्ही. व्ही वरून ए काढायचा. ए काढण्यासाठी टाइम दिला असेल तर डीव्ही बाय dt करायचं, टाइम नसेल तर व्ही इंटू डीव्ही बाय dx करायचं. ऍक्सेलरेशनचे दोनच फॉर्म्युले आणि त्याला इथं सबस्टिट्यूट करायचे. अतिशय सोपे क्वेश्चन आहेत. म्हणून म्हणतो थोडीशी प्रॅक्टिस, थेरॉटिकल चांगलं राहायचं, कुठे काय वापरायचं हे कळणं महत्वाचं आहे. जेई मेन्स मध्ये काही कॉन्सेप्टच्या बाहेर येत नाही. तुम्ही जे शिकलात त्याला फक्त अप्लाय करायला शिकायचंय. म्हणून आज मी ठरवलं डायरेक्ट जेई मेन्सचे PYQच घेतो आता. छाटछूट प्रश्न घेतच नाही तुमचे, जे तुम्हाला ऍक्च्युअल क्वेश्चन कसे येतात हे पण कळेल. कळेल. बघा, 3 ऑब्जेक्ट आहेत, त्या तिघांच्या कायनेटिक एनर्जी इक्वल आहेत आणि त्यांचे मासेस एवढे आहेत. हे ग्रॅम याला किलोग्राम करून घ्या. तर लिनियर मोमेंटमचा रेशो काय राहील, लिनियर मोमेंटम कायनेटिक एनर्जी में क्या था, पी स्क्वेअर बाय 2m. काला शिकलेला क्वेश्चन आहे. कसं काय अरे पण याला कसं करायचं होतं, आठवा आपल्याला. इथं काय सांगितलेलं आहे, 2-3 प्रकारे करता येते. कायनेटिक एनर्जीला तुम्ही पी स्क्वेअर बाय 2m पण करू शकता, पण आपल्याला मोमेंटमचा रेशो विचारलाय, तर तुम्ही मोमेंटमला काय लिहाल, पी स्क्वेअर 2m k. म्हणजे पी ला काय लिहाल, अंडर रूट 2m k. आता मला सांगा,
तिघांची कायनेटिक एनर्जी इक्वल आहे. म्हणजे के कॉन्स्टंट झाला. सिंपल लॉजिक लावा. आणि 2 पण कॉन्स्टंट झाला. त्याच्यामध्ये बघा पी जो आहे तो ऍक्च्युली इथे जर तुम्ही पाहिलं तर पी कोणावर डिपेंड आहे आता? फक्त मासवर. कारण बघा √2 आणि √k हे काय होतील? कॉन्स्टंट होतील. का बरं? कारण कायनेटिक एनर्जी इक्वल आहेत आणि √2 तर असाच कॉन्स्टंट आहे. तर हे दोन कॉन्स्टंट आहेत. तर पी डायरेक्टली प्रोपोर्शनल टू √m. तर तिघांच्या मासचं रूट घ्या. ठीक आहे. हे m1 हे m2 डायरेक्ट प्रोपोर्शन आहे हा. m3 पहिल्याचं मास किती येईल? हे ग्रॅम आहे 0.4 kg मध्ये येईल. याचं किती येईल? 1.2 आणि याचं आहे 1.6. सगळ्यांचे तुम्ही पॉइंट कसे लिहाल? याला काय लिहू शकता? 4/10. इथून 12/10 आणि इथून 16/10. याला तुम्ही अजून काय लिहू शकता? नीट बघा, रेशो काढताय ना, तर वर 2/√10 येईल. याला किती लिहाल? √12/√10 आणि वर 4/√10. तर सगळ्यांचा इथून हा कॅन्सल होईल. कॅन्सल होईल. चला आता तुम्ही याच्यावर काय ना 2√4 आणि हे √12 आणि हे. तर याला किती ह्याला काय लिहू शकता? नीट आठवा. हा 2 आला. याला तुम्ही 2√3 लिहू शकता. आणि हा किती आहे? 4. तर 2 ने डिवाइड करा. 1:2 √3:2 म्हणून ऑप्शन ए. तर तुम्ही त्या फॉर्म्युल्याला अप्लाय करून फक्त इथे प्रोपोर्शनॅलिटी आपल्याला कॅल्क्युलेट करायची होती. नाईस क्वेश्चन. समजलं? असे चांगले सोपे क्वेश्चन्स असतात. पहा चला, याचा आन्सर आहे 500%. नीट समजून घ्या. आत्ताच आपण पाहिलं कायनेटिक एनर्जी काय आहे? p²/2m. याचं रिलेशन मोमेंटम सोबत आहे. आता बॉडी कोणती असो त्याचा मास कॉन्स्टंट राहील, 2 कॉन्स्टंट राहील. तर सांगा k काय झाला? p² ला डायरेक्टली प्रोपोर्शनल झाला. तर आपण असं बघू शकतो की k फायनल आणि k इनिशियल हा रेशो कशाला इक्वल येईल? p² फायनल डायरेक्ट प्रोपोर्शन आहे, p² इनिशियल. तर सांगा काय म्हणते? कायनेटिक एनर्जी 36 टाइम्स होते ओरिजिनल व्हॅल्यूच्या. म्हणजे हा रेशो किती आहे? बघा ही याच्या 36 टाइम्स आहे. तर बघा वर काय लिहा? 36 टाइम्स ऑफ k इनिशियल बाय k इनिशियल. हे कॅन्सल झालं. तर p² फायनल p² इनिशियल हे किती झालं? इथून तुम्हाला लक्षात येते की p² फायनल बाय p² इनिशियल इज 36. हे कॅन्सल होऊन. तर सांगा p² फायनल जो आहे हा इनिशियलच्या किती टाइम आहे? 36. स्क्वेअर रूट घ्या. तर p फायनल 6 टाइम्स ऑफ p इनिशियल आहे. तर सांगा बरं इनिशियल याचा 6 टाइम झाला. मग असं म्हणा की p इनिशियल जर तुम्ही p मानला तर p फायनल किती होतो? 6p होतो. तर किती चेंज झाला? चेंज इन पोटेन्शियल किती आहे? फायनल मायनस इनिशियल. किती चेंज झाला? 5p. तर सांगा आपण पर्सेंटेज कसं काढतो? p होता, p मध्ये किती चेंज झाला? 5p. तर 100 मध्ये किती होईल? सो इट इज 500%. काल आपण असा एक क्वेश्चन केला होता. मी तुम्हाला k/k2/k1 -1 करून दिलं होतं. मी तुम्हाला एक गोष्ट जी शिकवायलो हे डायरेक्ट PYQs मध्ये येत आहे.